नमस्कार मित्रांनो, मी सुधीर देशमुख यूट्यूबच्या सुधीर देशमुख चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज मी एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी चर्चा करणार आहे। गेले साधारणपणे 1 वर्षापासून मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे। साधारणपणे आंतरवली सराटी या गावचे जे मनोज जरांगे पाटील म्हणून एक कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि मराठा समाजाचा आणि मराठा बांधवांचा प्रचंड प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला। हे आंदोलन जेव्हा सुरू झालं त्यावेळेला या आंदोलनामागे आधी 5-6 वर्ष आधी वेगवेगळी जी आंदोलनं मराठा आरक्षणाकरता झाली त्या आंदोलनाची पार्श्वभूमी होती आणि त्यामुळे जे आंदोलनं अतिशय शांततेत झालेले होते त्या सर्व पार्श्वभूमीवर या आंदोलनाचं लोकांनी स्वागत केलं आणि संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या मागे गेला। असं वाटायला लागलं होतं की या आंदोलनाचा परिपाक जो आहे हे आरक्षण मिळून हा विषय एकदाचा संपूर्ण संपेल असं वाटत होतं। परंतु त्याच वेळेला दुसरी एक भीती अशी वाटत होती की हे आंदोलन भरकटणार तर नाही ना। याचं कारण असं, मी माझ्या एका व्हिडिओमध्ये एकदा ही गोष्ट स्पष्ट केली होती की हे मनोज जरांगे पाटील आहे हे एकदम साधासुद्धा कार्यकर्ता आहे, गृहस्थ आहे। राजकारणातले छक्केपंजे माहिती असतील त्यांना असं मला वाटत नाही आणि ज्या पद्धतीने ते राजकीय लोकांशी खेटले किंवा राजकीय लोकांवर टीका टिप्पणी केली त्याने माझं असं स्पष्ट मत आहे की हा फक्त एक हाडाचा कार्यकर्ता आहे, पण राजनीती किंवा त्यात येणारे टक्केटोणपे किंवा त्यांच्याशी कसं टॅकल करावं याची जाण या व्यक्तीला आहे असं मला वाटत नाही। तेव्हाही वाटत नव्हतं आणि आता हे सर्व पाहिल्यानंतर माझं असं स्पष्ट मत आहे की राजकीयदृष्ट्या अशी खूप प्रगल्भ व्यक्ती नाही आहे किंवा एखादं आंदोलन जर चालवायचं म्हटलं तर ते शेवटपर्यंत नेण्याची कुठलीही पण जी दृष्टी एखाद्या नेत्यासमोर पाहिजे तशी यांच्याकडे आहे असं मला वाटत नाही। त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मला शंका नाही, परंतु नेता म्हणून काम करताना ज्या गोष्टींची आवश्यकता असते, ज्या मूलभूत गोष्टी नेत्यामध्ये आवश्यक असतात त्या अजूनपर्यंत आहे तसं सिद्ध झालेलं नाही। ज्या वेळेला आंदोलन सुरू झालं त्यावेळेला असं वाटत होतं की मराठा समाज जितका एकवटला होता आणि तेवढी एकवटलेली शक्ती जेव्हा जागृत झाली त्याला असं वाटलं होतं की यावेळेला हा विषय संपेल। परंतु इतर नेत्यांचे यांच्याबद्दलचे समज आणि आरोप आणि यांचे त्यांच्याबद्दलचे समज आणि आरोप या गदारोळामध्ये एकमेकांच्या वाभाडे काढणे, एकमेकांवर दुगाण्या झाडणे याच्यापेक्षा काहीच साध्य झालं नाही। वेगवेगळ्या समाज माध्यमातून सुद्धा असंच लक्षात आलं की दोन्हीकडे जे आरक्षणाचे लाभार्थी होऊ घातलेले आहे आणि आधीचे जे लाभार्थी आहे हे सोडायला नाही म्हणतात आणि हे ते द्यायला नाही म्हणतात। अशा या भांडणामध्ये एकमेकांचे व्यक्तिगत चारित्र्यावर टीका टिप्पणी सुरू झाली, वाभाडे काढणं सुरू झालं आणि तेव्हाच असं लक्षात आलं की हे कधी ना कधीतरी आंदोलन भरकटणार आणि कदाचित असं वळण लागेल की जे आंदोलनाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी कधी अपेक्षित नसेल केलं आणि दुर्दैवाने तसंच घडलं। हे आंदोलन चालवणारं जे एक जरांगे पाटील कार्यकर्ते आहे यांच्या मागे कोणीतरी असा माणूस उभा आहे की जो संपूर्ण महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडवायची इच्छा त्या माणसाची आहे असं माझं स्पष्ट मत आहे। कोण आहे मला काही त्यातलं पूर्ण माहिती नसल्यामुळे कोणाचा नामोच्चार करणं हे बरोबर नाही, पण कोण आहे अख्खा एखाद्याला महाराष्ट्र जाणतही असेल, जे राजकीय नेते आहेत तेही जाणत असतील, काही समाज माध्यमांवर काम करत असतील, काही अंदाजाने जाणत असतील,
पण कोणीतरी एक अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला महाराष्ट्रातलं चांगलं वातावरण नको आहे, जे महाराष्ट्राचं एकमेकांचं सहकार्याचं वातावरण आहे, महाराष्ट्रातला पूर्ण जो समाज आहे, महाराष्ट्रीयन समाज हा एकोप्याने काम करतो, हे ज्यांना पाहवत नाही, पण इथे नेहमी आपण काहीतरी आग लावली पाहिजे, त्यात विषाचे बिबे घातले पाहिजे असं वाटणारी जी माणसं आहे, अशी माणसं या आंदोलनाच्या मागे उभे आहे. एखाद दुसरा माणूस तगडा नेता तिथे असला पाहिजे, आपण समजू शकता, ते नामोच्चार करण्याची गरज नाही. आणि तेच झालं. आत्ता एक 8 दिवसापूर्वी आंतरवली सराटीमध्ये बैठक झाली. त्या बैठकीत जरांगे पाटलांचे कार्यकर्ते आणि स्वतः जरांगे पाटील होते. आणि तिथे होतं कोण? तिथे मुस्लिम नेते होते. मित्रांनो, तिथे मुस्लिम नेते होते. घटना धर्मावर आरक्षण देत नाही, पण आता जरांगे पाटलांची वाट चुकली आणि ते बरोबर मुस्लिमांच्या मांडीवर जाऊन बसले या आंदोलनाला समर्थन मिळवण्याकरता. काय संबंध आहे त्यांचा? आपण विचार केला त्याचा कधी? करणार आहोत? आंदोलन भरकटलं जे म्हणतो ना, ते या अर्थाने म्हणतो आहे. आत्ताच्या घटकेला एका मुस्लिम नेत्यांनी डॉक्टर आंबेडकर किंवा महात्मा गांधी या दोघांना मी जरांगे पाटलांमध्ये पाहतो असं वक्तव्य एका मुस्लिम नेत्यांनी केलं. मौलाना होता तो. एक म्हणजे या मौलाना लोकांची अक्कल ही तशी उर्दूच्या पुढे येत नाही, उर्दू फारसीच्या पुढे. बाकी जगाशी त्यांना काही देणं घेणं नाही. कुठला तरी एक शरिया कायदा त्यांना त्याचं काहीही माहिती नसते, अशी जीवनपद्धती ते थोपायला निघाले असतात. परंतु त्यांनी सांगितलं की मी यांच्यामध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकरांना पाहतो. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी आहे, इंटरनेटवर प्रसिद्ध झालेली बातमी आहे. हे आंदोलन कुठे चाललेलं आहे हे लक्षात येत आहे का आपल्या? आज ज्या गोष्टी कोणाच्या डोक्यामध्ये नाही आहे, ज्या गोष्टी व्हाव्या असं कोणाला वाटत नव्हतं, तीच गोष्ट नेमकी जरांगे पाटलांनी केली. आणि आंदोलनाला समर्थन मिळवण्याच्या नादामध्ये ते त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. याचे दुष्परिणाम समजतात यांना? माझ्या मते आत्ताच्या घटकेला हे आंदोलन पूर्णपणे भरकटलेलं आहे. ज्या दिवशी जरांगे पाटलांनी राजनीतीची घोषणा केली, मी याला पाडीन त्याला निवडून आणीन, ही तुमची ताकद नाही आहे तेवढी. असा एक माणूस 288 आमदारांचं भवितव्य ठरवू शकत नाही. जर समज असेल असा तर तो गैरसमज आहे, लक्षात घ्या. असे गैरसमज राजकारणात पाळायचे नसतात. आणि महाराष्ट्रातली जनता सगळीच्या सगळी तुमच्या मागे आहे, तुम्ही कशावरून ठरवता? ही चुकीची गोष्ट आपण करतो आहे. तेव्हा या आरक्षण म्हणा किंवा कुठलंही जे आंदोलन असते हे वाघासारखं असते. या वाघावर स्वारी करणं एखाद्याला सोपी असते, पण त्यावरून उतरणं अतिशय कठीण असतं. उतरल्यानंतर तो वाघ खाणार आहे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची. आणि त्या सापळ्यामध्ये नेमके हे या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते अडकत चाललेले आहे. मध्ये तरी म्हणाले की आम्ही 288 जागा लढवू. 288 जागांसाठी उमेदवार मिळणं, त्याच्याकरता ती पक्षरचना असणं, त्याच्याकरता जी समाजरचना असणं, या सगळ्या गोष्टी होत्या का? त्याच्याकरता जी अर्थव्यवस्था आहे कुठून आणणार होते? एकीकडे तुम्ही म्हणता मला 2 वेळा खायला अन्न नाही, आणि त्याच वेळेला जर का 288 उमेदवारांना निवडून आणायच्या गोष्टी करत असाल, त्याचा मागचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण कळतं का तुम्हाला? ऐन वेळेला आज बातमी आली की नाही त्यांनी आता माघार घेतली आणि आता फक्त पाडणार आहे उमेदवार. कोणाच्या भरोशावर? तुम्ही सर्वमान्य नेते नाही आहात. तुमचा एक जो केवळ मराठा समाज आहे, हा सगळ्या 30% सर मराठा समाज म्हटला तर तो ताकदवान समाज आहे. त्याची ताकद जी आहे निश्चित लक्षणीय आहे. परंतु सगळ्या महाराष्ट्राचं भवितव्य आहे, 288 उमेदवारांचं भवितव्य एक समाज नाही ठरवू शकत. आपण जे 288 उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभेकरता निवडून देणार आहोत, हे संपूर्ण महाराष्ट्राचे 12 कोटी नागरिक निवडून देणार आहोत. असा एक समाज, एक व्यक्ती, एक नेता
याच्या मागे अख्खा महाराष्ट्र ओढला जाईल असं आपण कसं समजताय? नेतेपणाची पूर्णपणे जाणीव नसण्याचं हे लक्षण आहे. नेता कसा नसावा तर या आंदोलनाने दाखवलं की असा नेता नसावा. तुम्ही लोकांच्या नावाने शिव्या घालाल, लोकांवर दुगाड्या झाडाल, लोकांना नालायक म्हणाल, जातीवाचक शिव्या द्याल, हे सगळं हे चालेल, लोक गंमत म्हणून पाहतील, पण त्याचं समर्थन करणार नाही कोणी. या आंदोलनामध्ये या नेत्यांनी या गोष्टी केल्या. हे आंदोलन भरकटलेलं आहे. प्रत्येक वेळेला तुमच्या उपोषणाला कोणी दाद देणार नाही. नंतर तो उपोषण खेळ होईल. अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आदर लक्षात ठेवा की नंतर ते उपोषण हे हत्यार जे असतं हे ब्रह्मास्त्र असतं. हे वापरायचं नसतं कधी, पण जे वारंवार जर ते वापरल्या गेलं तर ते त्या व्यक्तीचा नाश करतं, वापरणाऱ्यावरच ते उलटतं. त्यामुळे अशा अस्त्रांचा उपयोग कमी करा. आत्ताच्या घटकेला त्यांच्या उपोषणाचं जे हत्यार आहे हे बोथट झालेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यावी. सर्वात चांगला मार्ग असा की याला पाडतो, त्याला पाडतो, त्याला निवडून आणतो, या गोष्टी करण्यापेक्षा आपला सगळा विषय महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचलेला आहे. महाराष्ट्राची संपूर्ण जनता देखील या विषयाचा गांभीर्याने विचार करते, हे लक्षात असू द्या. एका चांगल्या विषयाचा आणि एका चांगल्या आंदोलनाचा विचका करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. विधानसभेच्या निवडणुका होऊन जाऊ द्या, लोकनियुक्त सरकार येऊ द्या, आणि एकदा लोकनियुक्त सरकार आलं की त्यांच्यासमोर या मागण्या व्यवस्थित ठेवा. त्याला जे अर्थशास्त्र लागणार आहे, जे संख्याशास्त्र लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा तोपर्यंत व्यवस्थित अभ्यास करा, जेणेकरून ज्यावेळेला आरक्षण देण्याची वेळ येईल त्या ते पुढे सुप्रीम कोर्टात फेल जाणार नाही, याची पण काळजी घ्या. उगाच काहीतरी उपोषण करायचं, 10 कार्यकर्ते चढवतात म्हणून हरभऱ्यावर चढायचं वगैरे असा विषय करू नये. आपल्या आंदोलनाबद्दल मला सिंपथी आहे आणि आंदोलन यशस्वी व्हावं अशीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. परंतु ज्या गोष्टी मिळवण्याकरता जे मार्ग वापरायचे तेच राजमार्ग वापरले पाहिजे. उगाच कुठल्याही शॉर्टकटने जर गेलो तर ते यशस्वी होणार नाही. आणि दुसरी गोष्ट की या आंदोलनामुळे की आपल्या बोलण्यामुळे जर समाजातलं वातावरण बिघडत असेल, आपला समाज दुभंग होत असेल, तर ती गोष्ट मिळाल्याचा आनंद होणार नाही, हे लक्षात घ्या. आज जी तुम्ही चूक केलेली आहे की या आंदोलनाच्यासाठी तुम्ही मुस्लिम समाजाची मदत घेताय आणि त्यांच्याबरोबर तुम्ही जाताय, ही गोष्ट चुकीची गोष्ट आहे. या गोष्टींनी काही फायदा होणार नाही. उद्या मराठा समाजच तुमच्याबद्दल नंतर वेगळा विचार करायला लागेल. एक हाडाचा कार्यकर्ता आहे, निष्पाप कार्यकर्ता आहे, तेव्हा कुठल्याही व्यक्तीच्या, कुठल्याही मोठ्या नेत्याच्या, कुठल्याही मिसगाईड करणाऱ्या नेत्याच्या सांगण्यावरून तुम्ही वागवू नका. आंदोलनाचा मार्ग जो आहे तो व्यवस्थित चालू ठेवा, अन्यथा ते आंदोलनाचा विचका होईल आणि एक चांगल्या विषयाची माती होईल. आणि त्यानंतर मात्र पुन्हा हे आंदोलन उभं करायला पुढची पिढी उजाडावी लागेल. तेव्हा कृपया या गोष्टी ध्यानात ठेवा. हे आंदोलन आत्ताच्या घटकेला भरकटलेलं आहे. मदत आपल्याच लोकांची घ्या, आपलेच लोक देतील तुम्हाला, परंतु या गोष्टीसाठी तिसऱ्याला मध्ये आणू नका. एक छोटीशी गोष्ट सांगतो, त्याच्यावरून बोध घ्यावा. ही बोधकथा आहे. एका विहिरीमध्ये अनेक बेडकं राहायचे आणि त्याच्यात एक गंगादत्त नावाचा बेडूक होता. हे लोक बाकीचे जे बेडूक होते त्याला थोडेसे टपल्या मारायचे, त्याची चेष्टा करायचे आणि त्यामुळे तो चिडून गेला. चिडून गेल्यानंतर एक दिवस त्याला बाहेर साप दिसला आणि तो साप अनेक दिवसाचा भुकेला. त्या सापाने विचारलं, मी तुला खातो आता. बेडूक हे सापाचं आवडतं खाद्य आहे. त्याने सांगितलं, असं कर, तू मला खाण्यापेक्षा मी तुला अनेक दिवस पुरेल एवढं खाद्य देतो, तू माझ्याबरोबर विहिरीत चल. आणि तो साप विहिरीत आला. त्याने सांगितलं, हे सगळे इतके बेडकं आहे, एकट्याला खाऊन काय करणार, यांना खा, अनेक दिवसांची भूक मिटेल तुझी. आणि
त्या बेडकाने त्या सापाने रोज एक एक बेडूक खायला सुरुवात केली. एक दिवस असं झाला की सगळे बेडकं संपले. हा एकटा गंगादत्तच उरला. आणि शेवटी सापाने सांगितलं, तू जेव्हा तुझ्या माणसांचा होऊ शकला नाही तर माझा काय होणार आहे, मी तुलाही खाऊन टाकेल. आणि त्या सापाने गंगादत्त बेडकाचाही घास घेतला. कारण काय, त्यांनी साप आणून ठेवला होता. आपल्या आंदोलनात कोणाला आणायचं, कोणाला आणायचं नाही हा विचार करा. अन्यथा ही जी बोधकथा गंगादत्त बेडकाची आहे ना, ही लक्षात ठेवा. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.